कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का, याबाबत साशंकता. दुसऱ्या समन्सनंतर कामराचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही. बीडच्या अर्धा मसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. दोन्ही आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एटीएस पथकाकडूनही आरोपींची चौकशी होणार. मी गुढी उभारत नाही. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी. कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय, चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. महाराष्ट्रामध्ये मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेमध्ये मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडून जीव मारण्याचा प्रयत्न. जीव मारण्यासाठी जादूटोणा आणि विषप्रयोग केल्याचंही समोर. महिलेसह मेहुणा आणि मित्र अटकेत. नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून. जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्यानं जिल्हा बँक प्रशासन हतबल, तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीमध्ये परत न दिल्याचा आरबीआयचा दावा. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधल्या बैठकीमध्ये निर्णय. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजप नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. आजपासून गाईचा दूध खरेदी दर 32 रुपये असणार. दूध उत्पादकांना फायदा होणार. पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर. पुढचे 2 दिवस तापमान चढेच राहण्याची शक्यता. राज्यातील तापमानात वाढ होताना दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 50% असलेला पाणीसाठा आता 47%. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. आज देशभरात ईदचा सण साजरा केला जातोय. मशिदींमध्ये सकाळी नमाज पठणासाठी गर्दी. ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. कोल्हापूरमध्ये फुटबॉल मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. मैदानामध्ये प्रचंड तणाव. ओडिशात बंगळुरू कामाख्या एक्सप्रेसचा अपघात. नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती. उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लगबग. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव. राजस्थान रॉयल्सचा 6 धावांनी विजय. राजस्थानसाठी नितीश राणाची दमदार खेळी तर हसरंगाच्या 4 विकेट. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.